ब्रह्मपुरी सोनेगाव येथील शेतात धनाच्या पेंड्या एका शेतातून दुसऱ्या शेतात दुलाई करण्याचे काम करीत असताना अचानक झुडपामध्ये दडून बसलेल्या रानटी डुकराने युवा शेतकऱ्यावर हल्ला केल्याने त्या हल्ल्यात धनंजय विठोबा दर्वे हा शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याच्या कमरेजवळील भागात व मांडीला मार लागल्याने त्वरित त्याला उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील जिल्हा उपग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। ब्रह्मपुरी तालुक्यातील सोनेगाव येथील युवा शेतकरी धनंजय दर्वे 2 ऑगस्टला सकाळच्या सुमारास सोनेगाव शिवारातील शेतात गेला होता। धनंजय कामात मग्न असताना दबा धरून असलेल्या रानटी डुकराने त्याच्यावर हल्ला केला। यात युवा शेतकरी गंभीर जखमी झालाय। ऐन शेतीच्या हंगामात शेतकरी जखमी झाल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे। या परिसरात सध्या रानटी डुकरांचा मोठ्या प्रमाणावर वावर असून शेत पिकांचे प्रचंड नुकसान रानटी डुकरांकडून होत आहे। वन विभागाने रानटी डुकरांचा बंदोबस्त करावा आणि रानटी जनावरांपासून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व जखमी व्यक्तीचे कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। सदर घटनेची माहिती वन विभागाला कळताच क्षेत्र सहाय्यक मिलिंद सेमस्कर, वनरक्षक तोंडरे यांनी ग्रामीण रुग्णालयात घटनेतील जखमी रुग्णाची विचारपूस करून सोनेगाव येथील घटनास्थळावर जाऊन घटनेचा पंचनामा केलाय। मी धनंजय विठोबा दर्वे मी शेतावर सकाळी 9 वाजता पर्याच्या पेंड्या बगरवण्याकरिता गेलो असता झुडपामध्ये लपून बसलेल्या रानटी डुकराने अचानक येऊन हल्ला केला असता मला जखमी केले। त्यातमध्ये मला गंभीर जखमी झालो मी। विनोद दोनाडकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी।